नमस्कार, स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर। मित्रमैत्रिणींनो, आजच्या आपल्या कथेचं नाव आहे खरा श्रीमंत कोण। अतिशय सुंदर मार्मिक अशी ही बोधकथा आहे। ती ऐकल्यानंतर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या मते खरा श्रीमंत कोण आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला। एक श्रीमंत बाई एका साडीच्या दुकानात जाते। सर्व भारी भारी साड्यांची खरेदी झाल्यावर ती दुकानदाराला म्हणते, मला एक स्वस्त साडी द्या, मला माझ्या मुलाच्या लग्नात कामवाल्या बाईला द्यायची आहे। ती श्रीमंत बाई मग एक स्वस्त साडी व इतर भारी साड्या घेऊन निघून जाते। थोड्या वेळाने त्याच दुकानात एक गरीब बाई येते व दुकानदाराला म्हणते, मला एक एकदम भारी साडी द्या, मला माझ्या मालकिणीला द्यायची आहे तिच्या मुलाच्या लग्नात। तर तुमच्या लक्षात आलंच असेल की ही गरीब बाई म्हणजेच त्या श्रीमंत बाईची मोलकरीण आहे। आपली परिस्थिती नसतानासुद्धा मालकिणीच्या मुलाच्या लग्नामध्ये देण्यासाठी भारी साडी घेत आहे। या उलट श्रीमंत असणारी मालकीण मात्र आपल्या मुलाच्या लग्नात कामवालीला देण्यासाठी अगदी हलक्यातली साडी काढते। यावर तुमच्या लक्षात आलंच असेल की खरी श्रीमंती ही मनाच्या मोठेपणावर असते, पैशाच्या नाही। तर मित्रमैत्रिणींनो, ही छोटीशी बोधकथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा। या दोघींपैकी खरी श्रीमंत कोण हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशा सुंदर दर्जेदार कथा ऐकण्यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूच अशा सुंदर दर्जेदार कथेसह। तोपर्यंत धन्यवाद।